स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती SM क्लासेस यूट्यूब चॅनलवरती। तर PM किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे तो या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला तुम्ही तर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर शेतकऱ्यांना सर्वसामान्यांसाठी लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत। त्या योजनेच्या माध्यमातूनच PM किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली जी योजना आहे आणि ही भारताची DBT मार्फत सर्वात मोठी योजना म्हणजे PM किसान योजना। या योजनेचा लाभ आतापर्यंत 19वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एकंदरीत 19वा हप्ता। तर केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही रक्कम दर 4 महिन्यांनी मिळते। 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जातात। ही रक्कम थेट लाभधारकांना त्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत देण्यात येत असतात। ही रक्कम 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 3.46 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। 19वा हप्ता देखील जमा करण्यात आल्याचे बोलले जात आहे आणि 19वा हप्ता जमा होणार आहे। या कार्यक्रमामध्ये वितरित केला जाणार आहे। सविस्तर माहिती पुन्हा एकदा बघू तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर एकंदरीत मित्रांनो PM किसान योजनेचा पुढील लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला EKYC करणं अनिवार्य आहे। बायोमेट्रिक आधारित EKYC किंवा OTP बेस्ड EKYC च्या दोन्ही पद्धतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करा। तसेच मित्रांनो EKYC कशी कराल तर PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला EKYC पर्याय जो आहे तो निवडावा लागेल आणि निवडल्याच्या नंतर मित्रांनो तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण होईल। तसेच आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि EKYC पूर्ण करावी लागेल। तर एखाद्या कार्यक्रमामधून 19वा हप्ता जो आहे तो वितरित केला जाऊ शकतो। धन्यवाद। जय शिवराय मित्रांनो।